शेतीसाठी असेल किंवा घरगुती वापरासाठी असेल, अनेक शेतकरी बांधव किंवा सर्वसामान्य नागरिक बोरवेल घेत असतात. परंतु कधीकधी अशा बोरवेलला कमी पाणी लागते. परिणामी शेतकरी बांधवांचा किंवा सर्वसामान्य नागरिकांचा खर्च वाया जाऊ शकतो. तुमच्या बोरला जर कमी पाणी असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाने बोरचे पाणी वाढविणे आता शक्य झाले आहे. आता बोरला कमी पाणी असेल तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आधुनिक तंत्रज्ञानाने बोरमध्ये डिजिटल कॅमेरा सोडून पाण्याची काही शक्यता आहे का ती तपासली जाते. काही ठिकाणहून पाणी जास्त टपकत असेल तर अशा ठिकाणी चर किंवा ब्लास्टिंग घेऊन पाण्याचा प्रवाह मोकळा होतो. काही विविध केमिकल वापरून सुद्धा बोरला पाणी वाढविले जाते. अशा पद्धतीने कमी पाणी असलेल्या बोरवेलला अधिक पाणी लागू शकते. थोडक्यात काय तर तुमच्या बोरला कमी पाणी असेल तर पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. याशिवाय आधुनिक मशीनद्वारे नवीन बोर विहीर खोदकाम करण्यासाठी तसेच आडवे बोर घेण्यासाठी पॉईंट उपलब्ध करून देण्यात येतात. मशीनद्वारे पाणी तपासले म्हणजेच 100% पाणी लागेलच असे नाही, मात्र या मशीनने पाणी तपासले तर अधिक अचूकता येते आणि होणारा खर्च वाचू शकतो. ही बाब पाणी तपासताना लक्षात घ्यावी. कमी असलेल्या बोरचे पाणी वाढविणे. नवीन बोर पॉईंट विहीर पॉईंट बघण्यासाठी कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे डॉक्टर ईश्वर वाघ यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत. या यंत्राच्या साहाय्याने तुम्हाला पाणी तपासायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर फोन करा. आता जाणून घेऊया की डिजिटल कॅमेरा बोरमध्ये कसा सोडला जातो या संदर्भातील सविस्तर माहिती डॉक्टर ईश्वर वाघ यांच्याकडून. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासाठी एक विशेष व्हिडिओ मी घेऊन येत आहे. तर सगळ्यात पहिली आपण हे समजून घेणं आहे की अनेक शेतकरी किंवा प्लॉट धारक हे अंदाजे बोर मारतात किंवा मग पाणी चेक करून बोर मारतात, पण अपेक्षित पाणी त्या बोरला उपलब्ध नसते. यासाठी पर्याय म्हणून या बोरचं पाणी कसं वाढवायचं, याच्या लाईन कशा चेक करायच्या, त्यानंतर यामध्ये आपण कॅमेरा टाकून नक्की किती फुटावर पाणी पडतं आहे आणि पाण्याचा सोर्स कसा वाढवता येईल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर बरेच शेतकरी जेव्हा बोर करतात तर बोर करत असताना त्याचा बोर हा फेल जातो किंवा 5-10 मिनिट अशीच त्याची मोटर त्यामध्ये चालते. तर यासाठी आपण काय उपाय करू शकतो हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर हा लाईव्ह बोर या ठिकाणी आपण बघत असाल तर या बोरला आपण या ठिकाणी आत्ता हे जे जर्मन टेक्नॉलॉजीचं लॉंग रेंज वॉटर डिटेक्टर आहे, तर या वॉटर डिटेक्टरच्या साहाय्याने हा बोर अगदी योग्य ठिकाणी आहे का नाही हे आपण सुरुवातीला या ठिकाणी चेक करणार आहोत. तर आपण या ठिकाणी बघू शकता की या बोरला पाणीच्या लाईन कुठनं या बोरसाठी आलेल्या आहेत हे आपण बघणार आहे. तर मी आत्ता ह्या लाईन चेक करताना आपण बघा, तर या दिशेला पाण्याची लाईन या बोरसाठी आलेली आहे आणि दुसरी जी पाण्याची लाईन आलेली आहे ती या बाजून आलेली आहे. आणि जेव्हा आपण सेंटर पॉईंटवर जाऊ तेव्हा ॲटोमॅटिक मशीन हे मूव होतं. तर हीच लाईन इकडनं गेल्यानंतर ती इकडं कट झाली का हे आपल्याला बघायचं आहे. तर ही लाईन कट झालेली आहे, म्हणजे या बोरमध्ये पाणी यामध्ये आलेलं आहे. तर दुसरं जे आहे तर ती ही जी लाईन आहे ही आपण अपोजिट बाजूला जाऊन आपण चेक करतोय, तर ही सुद्धा कट झालेली आहे. म्हणजे या बोरला पाण्याचा सोर्स उपलब्ध आहे, परंतु किती आहे, कुठून आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर कदाचित हा पॉईंट चुकलाय का, तर आपण बघू शकता की या बोरचा हा जो पॉईंट आहे तर अगदी 4 इंचाच्या फरकावर, म्हणजे सर्वसाधारण एक अर्ध्या फुटाच्या फरकावर या बोरची लाईन थोडीशी क्रॉस झालेली आहे. तर मग अशा वेळी आपण काय करणार, तर अशा वेळी आपण या बोरला चेक करण्यासाठी आपण कॅमेऱ्याच्या साहाय्याने, म्हणजे या कॅमेरा यामध्ये आपण सोडणार आहोत आणि कॅमेरा सोडल्यानंतर आपण याला मॉनिटरला समोर बघू शकता आपण की यामध्ये कॅमेरा सोडल्यानंतर जेव्हा आपल्याला खाली काय आहे तर हे आपण तिकडं स्क्रीनवर आपण बघू शकतो. तर आपण स्क्रीनकडे जाऊया. तर आपण कदाचित आपल्याला दिसेल या ठिकाणी थोडंसं ऊन असल्याने आपल्याला दिसत नाही आहे, पण आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणचा
हा जो स्क्रीन आहे तर आपण बघू शकता की या स्क्रीनवर नेमकं बोरमध्ये काय आहे. अनेक समस्या शेतकऱ्यांच्या असतात. काहींची मोटर अडकलेली असते, नेमकं पाणी किती फुटावर वरनं खाली पडतं आहे किंवा पाणी कुठपर्यंत आहे, त्याचे फ्रॅक्चर कुठपर्यंत आहे, हे तर झालं. परंतु यानंतरही याला पर्याय म्हणजे काय, तर आपण याला 2 पद्धती वापरतो. ज्या बोरला मुळात पाणी कमी असतं तर अशा वेळी आपण ज्या ज्या ठिकाणी फ्रॅक्चर आहेत तर त्या ठिकाणी आपण या बोरला ड्रिल करतो. किंवा दुसरा एक पर्याय याच्यामध्ये असा पण होतो की जर कडक जागेवर थोडंसं पाणी लागलेलं असेल तर आपण केसिंगच्या खाली ब्लास्टिंगचा वापर करून सुद्धा आपल्याला या बोरचा पाण्याचा सोर्स आपल्याला निश्चितपणानं वाढवता येतो. तर आपण लाईव्ह डेमोमध्ये या ठिकाणी हे बघणार आहोत की हा जो बोर आहे तर ज्याही शेतकऱ्यांची अशी काही समस्या असेल तर आपण आपला बोर या पद्धतीनं चेक करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला जे सोल्युशन आहे, जसं ज्या ठिकाणी हाय प्रेशरचं मशीन असल्या कारणाने यावर बोरच्या आजूबाजूला एक सिमेंटसारखा थर तयार होतो आणि पर्यायानं त्या बोरला पाणी येत नाही. अशा वेळी आपण जर व्यवस्थित पद्धतीनं त्याच्या एक्झिट अंतरावर आपण जर ड्रिल केला किंवा जर आपण व्यवस्थित त्यामध्ये ब्लास्ट केला तर निश्चितपणानं बोरचं पाणी वाढतं. म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती असेल की आपण आपला बोर पॉईंटही चेक करू शकता आणि यामध्ये कॅमेरा टाकून आपल्या बोरची काय स्थिती आहे ती पण आपण यामध्ये हे करू शकतो आणि बोर आपला रिचार्ज म्हणजे बोरचं पाणी निश्चितपणानं आपण वाढवू शकतो. म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना ज्यांचे बोर बंद पडलेले आहेत तर ते बोर चेक करून घ्यावे. चेक करून त्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे. बऱ्याच वेळी असं पण होतं की जेव्हा केव्हा एखादा शेतकरी सर्वसाधारण 400-500 फूट बोर करतो, सुरुवातीला त्याला पाणी लागतं आणि खाली गेल्यानंतर एक वेगळी माती, लाल माती असेल किंवा फ्रॅक्चर बदलतो आणि वरचं पाणी हे बोरमध्ये कुठून तरी पास होतं. तर अशाला सुद्धा सोल्युशन बोरमध्ये केल्या जातं. म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांना कुणाला आपल्याला कॅमेरा टाकून आपला बोर चेक करायचा असेल, नेमकं आपल्या बोरचं पाणी वाढवायचं असेल, अशांनी नवीन पॉईंटही आपण घेऊ शकता किंवा ऑलरेडी आपल्याकडे जर बोर असेल तर तो बोर आपण चेक करू शकता. नंबर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये निश्चितपणानं बघायला मिळेल. म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा. कारण जवळजवळ लाखो रुपये खर्च करून आपण बोर केलेला असतो आणि त्यामध्ये पाणी नसतं. म्हणून अगदी म्हणजे अत्यल्प शुल्कामध्ये आपण ही मेथड वापरू शकतो आणि आपल्या बोरला निश्चितपणानं पाणी आणू शकतो. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता हा जो बोर आपण बघत असाल तर हा आहे जिंतूर परभणीमध्ये. तर या बोरचं ॲक्च्युली आत्ता इतका पावसाळा असून सुद्धा परिस्थिती अशी होती की ॲक्च्युली हा बोर फक्त 15 ते 20 मिनिट चालत होता. आपण यामध्ये कॅमेरा सोडून सगळ्याचे फ्रॅक्चर चेक केले. आज मी या ठिकाणी पुन्हा आलो आहे. पहिल्या वेळी आपण हा बोर या ठिकाणी आपण डिजिटल कॅमेऱ्याच्या साह्यानं आपण चेक केला होता. तर याची फ्रॅक्चर्स वगैरे सगळे आपण बघितलेत आणि यावर आपण ट्रीटमेंट केली आणि निश्चितपणानं हा जो बोर आहे हा आपण आत्ता 4 दिवसानंतर पुन्हा आपण याला याच कम्प्युटरच्या आणि या सगळ्या साह्यानं आपण याला डिटेक्ट केलेला आहे. तर सुरुवातीला हा बोर जो 10 मिनिट चालत होता आणि जेव्हा आपण याला ट्रीटमेंट केली आता किती चालतो हा? 2 तास चालतो. 2 तास चालतो. पहिला किती 10 मिनटं चालतो? 5 ते 10 मिनटं चालत होतं पहिला 5 ते 10 मिनिट चालत होता. आता हा 2 तास चालतो. म्हणजे निश्चितपणानं हे जे तंत्रज्ञान आहे, बरेच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स होत्या की नेमकं तुम्ही डिजिटल कॅमेरा यामध्ये सोडता म्हणजे नक्की काय करता. तर याच्यामध्ये आपल्याला 2-3 पर्याय आपल्या या माध्यमातून करता येतात. सगळ्यात महत्त्वाचं की पाणी
हे नेमकं कुठल्या स्तरावर याची फ्रॅक्चर आहेत, म्हणजे किती किती फुटावर पाणी या बोरमध्ये खाली येतं हे आपल्याला निश्चितपणानं या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कळतं. आणि ज्या ज्या ठिकाणी फ्रॅक्चर्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट करता येते. मग काही बोर असे असतात की त्या ठिकाणी आपल्याला ब्लास्ट करावं लागतं. काही ठिकाणी काही बोर असे असतात त्या ठिकाणी आपण ड्रिलनं आपण चिरासुद्धा पाडू शकतो. अशा पद्धतीनं निश्चितपणानं पाण्याची वाढ होते. आणि जर त्या बोरला काय ट्रीटमेंट होतच नसेल तर आपण चांगला पॉईंट जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीनने आपण काढून देतो आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांचा आत्ता हा फायदा होतो आहे. म्हणून ज्याही शेतकऱ्याला असं नवीन तंत्रज्ञान आपला बोर जर चेक करायचं असेल अशांनी खाली जो नंबर दिला आहे त्या नंबरवर संपर्क करून आपण निश्चितपणाने या संधीचा फायदा घेऊ शकता. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की आपण विहीर बोर पॉईंटसाठी आपण पॉईंट पण चेक करत होतो. आणि लोकांची जी डिमांड आली, शेतकऱ्यांची असेल, प्लॉटधारकांची असेल, की बाबा आम्ही तर अंदाजे बोर घेतला आहे परंतु बोरला पाणी लागलं नाही, तर किंवा आमच्या बोरमधली काय स्थिती आहे तर ती कशा पद्धतीनं चेक करता येईल, त्यासाठी आपण कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या माध्यमातून डिजिटल कॅमेऱ्याच्या साहाय्याने मॉनिटरवर आपण हा बोर आपण लाईव्ह चेक करतो. त्यामध्ये कुठं कुठं फ्रॅक्चर आहेत त्या पद्धतीनं कुठनं पाणी त्या बोरमध्ये टपकतं आहे का, किंवा बोरमधनं पाणी पास पण होतं आहे. बऱ्याच वेळचं असं पण लक्षात आलं की 150-200 फुटावर पाणी लागलेलं असतं आणि तो शेतकरी सर्वसाधारण 350-400 फूट जेव्हा बोर घेतो तेव्हा ते पाणी आउट ऑफ होतं. सगळ्यात पहिलं आपण हे समजून घेणार आहोत. आपण 4 पद्धतीनं पाणी चेक करतो. एक करतो जर्मन टेक्नॉलॉजीच्या ग्राउंड डिटेक्टरच्या साह्यानं, दुसरं करतो आपण लोखंडी रॉडच्या साह्यानं, तिसरं करतो पितळी रॉडच्या साह्यानं आणि चौथं करतो नारळाच्या पद्धतीनं. त्यानंतर जेव्हा केव्हा काय जे ओल्ड बोर असतात, जुने बोर असतात, बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळजवळ 5-50 हजार रुपये, लाखभर रुपये बोर करण्यासाठी खर्च केलेला असतो आणि ते बोर असेच बेवारच बंद पडतात. तर यावर आपण जी ट्रीटमेंट करतो तर यामध्ये कॅमेरा सोडून आपण त्याचे फ्रॅक्चर बघतो आणि फ्रॅक्चर बघितल्यानंतर आपण त्याला ड्रिल म्हणजे त्याच्या लाईन कापायच्या आहे ज्या ठिकाणावरनं पाणी येतं, तर निश्चितपणानं पाण्याचा सोर्स हा वाढतो. किंवा जर खोलीवर असेल तर आपल्याला ब्लास्ट म्हणजे याला आपण ब्लास्ट करणे हा पण पर्याय कधीकधी फायदेशीर निश्चितपणानं ठरतो. किंवा जर हे पाणी खालून पास होत असेल तर आपण त्याला खालच्या लेवलला किती फुटापर्यंत ब्लॉक करायचं हे सुद्धा टेक्नॉलॉजी म्हणजे हे सुद्धा आपल्या या मशीनच्या साह्यानं आपल्या लक्षात येतं. अशाच पद्धतीचा हा इथं बोर आहे. सरांनी हा बोर पहिला घेतला होता. तर हा बोर पहिला किती चालत होता? 15 मिनटं चालत होता. हा सर्वसाधारण 15 मिनटं हा बोर चालत होता. आपण याच्यावर या सगळ्या टेक्नॉलॉजी वापरून हा बोर रिचार्ज केलेला आहे, म्हणजे याच्यावर ट्रीटमेंट केलेली आहे. तर आत्ता किती चालतो हा बोर? आता 4 ते 5 घंटेपर्यंत बोर 4 ते 5 घंट्यापर्यंत हा बोर चालतो. तर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ज्यांचे ऑलरेडी असे काय पडून बोर असतील तर त्या बोरमध्ये डिजिटल कॅमेरा टाकून आपण त्या बोरची नेमकं पाण्याचे सोर्स कुठं आहेत ते बघणं अत्यंत गरजेचं आहे, किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट करून घेणं गरजेची आहे. किंवा जर तसं शक्य होत नसेल तर आपण नवीन पॉईंटसुद्धा आपण ह्या 4ही टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने आपण काढून देतो. निश्चितपणानं महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. नंबर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद.